खोक्यासंदर्भात काल कोर्टातील सुनावणी पार पडली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। कोर्टाने खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। फरार सतीश भोसलेच्या मुसक्या बीड पोलिसांनी आवळल्यात। खोक्याची मेडिकल चाचणी पूर्ण झाली, त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। 20 मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी कोर्टाने सुनावली आहे। बीडमध्ये उच्चांत माजवणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला अखेर पोलिसांनी अटक केली। त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली, नंतर कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सतीश भोसले हे तुझे कोण आहेत? ते मामा आहेत माझे। तुझे मामा आहेत ना? आणि तुला कधी आणि काय बातमी कळाली? आम्हाला बातमी रात्री आलेली होती, आम्ही ते सकाळी बघितलं आणि ताबडतोब आवरून आम्ही इथं आलेलो आहे। घरदार जाऊन टाकलेले आहेत, लहान मुली आहेत त्यांच्यावर पण अन्याय झाला, त्यांना हाणलं गेलेलं आहे आणि ते आता बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहेत, दवाखान्यात आहे। हे आम्हाला माहिती भेटली, त्यासाठी आम्ही इथं आलेलो त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे। काय मागणी मग आता? तर आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या। ते जे काही लोक असतील ना ते अटक करा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळून द्या। बुलडोजरनी घर पाडले, घर पाडल्यानंतर काही वेळानंतर त्याच्या 4 घंट्यानंतर 2 घंट्यानंतर अशी खबर आली का त्यांचे घरच पेटवून दिले। ते लहान मुली आणि कोंबड्या, शेड, गाई आणि ते आपले बदका वगैरे, छन्नक मुर्ग्या वगैरे ते पाळलेले आहेत सर। आणि त्याच्यावर जो अन्याय होतो त्याला जाळून खाक करून टाकलंय काहींना, तर काही जाळून खाक करून टाकल्यामुळं ते आम्ही मोबाईलवरती पाहिलंय। त्याच्यामुळे मी इथं आलेले आहे पोलीस स्टेशनला। काही महिला, काही छोट्या मुली ते दवाखान्यात ॲडमिट पाठवल्यात ना बीडला, पण असं बी इथं मला माहिती मिळाली शिरूर इथे सर। त्याच्यामुळं कसं आहे, मला त्यांना न्याय मिळवून द्यावा हे माझी बीडच्या SP ला माझी विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।